नमस्कार रसिक श्रोते हो, आपण ऐकता आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज. मंडळी, मी विश्वास देशपांडे चाळीसगावहून बोलतो आहे आणि मी तुम्हा सर्वांचं आपल्या या सुखानो या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, मी आज तुमच्याशी बोलणार आहे ते नीलची शाळा या विषयावर. आता आपल्याकडच्या शाळा नियमित सुरू झाल्या आहेत. सकाळी सकाळी आपल्याला मोठं छान दृश्य दिसतं की छोटी छोटी मुलं शाळेचा गणवेश घालून आपल्या शाळेत जात आहेत. कोणी बसमधून जातात तर कोणी रिक्षातून. काहींना त्यांचे पालक शाळेत पोहोचवून देतात. नवीन ड्रेस, नवीन शूज, पाण्याची बाटली, नवीन पुस्तकं, वह्या, सारं काही नवीन असतं. पालकसुद्धा मोठ्या हौसेनं या सगळ्या गोष्टी मुलांना घेऊन देतात. उद्देश एकच असतो की आपला मुलगा किंवा मुलगी चांगली शिकावी. त्यासाठी शाळेची भरमसाठ फी भरायची सुद्धा पालकांची तयारी असते. पण मंडळी, एवढं सगळं होऊन सुद्धा ज्याला किंवा जिला शाळेत जायचं ती आनंदानं शाळेत जायला तयार होते का? आपल्या सगळ्यांना माहिती आहे की या प्रश्नाचं उत्तर तसं नकारार्थी आहे. कधी मुलांना धाक दाखवून, कधी समजावून, तर कधी एखाद्या गोष्टीची लालूच दाखवून आपण शाळेमध्ये पाठवतो. पण नुकतंच माझ्या वाचनात एक असं पुस्तक आलं की त्या पुस्तकानं शिक्षणाबद्दलच्या आणि शाळेबद्दलच्या माझ्या कल्पनांना तडा गेला. त्या पुस्तकाचं नाव आहे नीलची शाळा. अत्यंत आगळं वेगळं असं हे पुस्तक आणि तशीच आगळी वेगळी नीलची शाळा. या शाळेत त्यानं पारंपरिक शिक्षणाची पद्धतच बदलून टाकली. या शाळेत मुलं निर्भय मनानं शिकतील आणि खेळतील असं वातावरण त्यानं निर्माण केलं. त्या काळात शिक्षण पद्धतीला माहिती नसलेलं स्वातंत्र्य त्यानं या मुलांना दिलं. आपल्या विद्यार्थ्यांच्या डोक्यात नुसतंच ज्ञान किंवा माहिती कोंबण्याऐवजी मुलांमध्ये सर्जनशीलता वाढीला लावली. मुलांना घोकमपट्टी करायला त्यानं बंद केलं आणि त्यांच्या कल्पकतेला चालना दिली. युद्ध, स्त्रीचं समाजातलं स्थान, शाळेचा हेतू या आणि अशा कितीतरी विषयांबद्दल नीलनं मुलांना विचार करायला प्रवृत्त केलं, प्रश्न विचारायला प्रवृत्त केलं. मंडळी, एक साधारण 50-60 वर्षापूर्वीच्या काळामध्ये मुख्याध्यापक म्हणजे हातात छडी किंवा चांबडी पट्टा घेऊन मुलांना कठोर शिक्षा करणारा माणूस अशी त्याची प्रतिमा होती. पण नीलनं बरोबर याचे उलट वर्तन केलं. मुलांना मारण्याचा कातडी पट्टा त्यानं शेकोटीत फेकून दिला आणि आपण मुलांच्या बाजूनं असल्याचं जाहीर केलं. त्याच्या प्रसिद्ध शाळेचं नाव आहे समर हिल. शिक्षकाचं सर्वात महत्त्वाचं कर्तव्य म्हणजे मुलांच्या हृदयातल्या प्रेमाला आवाहन करणं हे आहे. आणि शिक्षकानं मुलांवर निरपेक्ष प्रेम केलं तरच हे साधता येईल या गोष्टीवर त्याची दृढ श्रद्धा होती. मुलांना पाकळी पाकळीनं फुलण्याचं स्वातंत्र्य द्यायचं आणि आपण ती कशी फुलतात हे बघायचं. त्यांच्या मनातली गरज ओळखून त्याची पूर्तता करायची. शाळेत विचारले जाणारे प्रश्न फक्त मुलांकडूनच येतील या निर्णयाला तो आला होता. त्याची ही पद्धत त्या काळातल्या अनेक प्रथितयश शाळांना मान्य नव्हती, पण तो आपल्या मतांवर आणि विचारांवर ठाम होता. म्हणूनच त्यानं जिथं आपल्याला स्वतंत्रपणे काम करता येईल अशी शाळा सुरू केली. समर हिल ही ती वैशिष्ट्यपूर्ण शाळा. ज्या शाळांना आपली मुलं त्रासदायक, समस्याग्रस्त, आळशी, मंद, समाजकंटक वाटतात
अशा शाळांनी आपली मुलं माझ्या शाळेत पाठवावी असं आवाहन नीलनं केलं. मुलांच्या सुप्त इच्छा आणि गरजा समजून घेताना पालक अयशस्वी ठरतात असं त्याचं मत होतं. मोठं होताना मुलांना त्यांची मूल्य विकसित करण्याची संधी न देता पालकांनी आपली मूल्य या मुलांवर लादली आहेत असं त्याला वाटायचं. चोरी करणारी, खोटं बोलणारी, गादीत शू करणारी, मनस्वी तापट किंवा स्वप्नांच्या दुनियेत रमणारी मुलं त्यांना आपल्या शाळेत घेतली. या मुलांना शिकवताना मुलांच्या दोषामागील कारण पालक आहेत असं त्याला आढळून आलं. पालकांची आग्रही वृत्ती, अधिकाराचा अनिर्बंध वापर, धाकदपटशा यामुळे मुलांच्या मनात भीती निर्माण होत होती आणि मुलांमधील समस्यांचं कारण अशा रीतीनं त्यांचे पालकच बनले होते. नीलची वागणूक मात्र अगदी याउलट होती. त्यानं आपल्या प्रेमळ वागण्यातून मुलांना विश्वास दिला, प्रेम दिलं, आपला मनापासून स्वीकार झाला आहे अशी भावना त्यामुळे मुलांच्या मनात निर्माण झाली. आपल्याला कशाची भीती वाटते हे त्यानं मुलांना बोलू दिलं. त्यांच्यातल्या आक्रमकतेला वाव दिला. मुलांना स्वप्नरंजन करण्याची परवानगी दिली आणि त्यामुळे त्यांचा भावनिक कोंडमारा दूर झाला. मुलांच्या मनावरील दडपण कमी होऊन त्यांचा उत्साह वाढला. याशिवाय एकमेकांना सांभाळून घेणं, समजून घेणं किती महत्त्वाचं असतं याचा अनुभवही त्यांना मिळाला. नील म्हणतो, मुलांवर मनापासून प्रेम करा, त्यांना स्वातंत्र्य द्या आणि मग बघा ती कशी फुलतात ते. सगळ्या गुन्हेगारीच्या, द्वेषाच्या आणि युद्धाच्या मुळाशी मुलांचं दबलेलं बाल्य आणि असमाधान आहे. या तत्त्वज्ञानावर नीलचा गाढा विश्वास होता. स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे, तर स्वातंत्र्य म्हणजे जबाबदारी हे उदाहरणांमधून दाखवून देणारी शाळा समर हिल आज एक जागतिक पर्यटन केंद्र बनली आहे. या अद्भुतरम्य शाळेची तितकीच मनोवेधक सफर ही नीलची शाळा हे पुस्तक आपल्याला घडवून आणतं. या मूळ इंग्रजी पुस्तकाचा अनुवाद केला आहे हेमलता होनवाड आणि सुजाता देशमुख यांनी. पालक आणि शिक्षकांनी हे पुस्तक अवश्य वाचावं असं आहे. तर मंडळी, हे सगळं ऐकल्यानंतर तुम्हालाही नक्कीच उत्सुकता वाटली असेल की कशी आहे ही नीलची शाळा, आपणही अधिक जाणून घ्यावं त्या शाळेबद्दल. तर त्यासाठी मी तुम्हाला विनंती करीन की आपणही नीलची शाळा हे पुस्तक अवश्य वाचा आणि मग आपल्या प्रचलित पारंपरिक असलेल्या शाळेबद्दलच्या, शिक्षणाबद्दलच्या कल्पना दूर झाल्याशिवाय राहणार नाहीत. एक नवीन दृष्टी आपल्याला त्यातून मिळेल. तर मंडळी, आज आपण इथं थांबूया. मी विश्वास देशपांडे आजच्या पुरता तुमचा निरोप घेतो. पण आपण पुन्हा भेटूया याच कार्यक्रमामध्ये, याच वारी आणि याच वेळी. तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज. नमस्कार.
चाल चालसी रात्रभर तू चाल चालसी, दिवसा तरी मग कोठे निजसी. चंदाराणी चंदाराणी काग दिसतेस थकल्या वाणी. चंदाराणी वारा वादळ छप्पन वेळा, वारा वादळ छप्पन वेळा, थारा नाही आभाळा, थारा नाही आभाळा. कसा गडी तू तोल राखीसी, कसा गडी तू तोल राखीसी, पुढती पुढती पाय टाकीसी. चंदाराणी चंदाराणी काग दिसतेस थकल्या वाणी. चंदाराणी साठी देखील नसते हाती, थोडी नाही विश्रांती. चढसी कैसी कशी उतरसी, चढसी कैसी कशी उतरसी, निळ्या डोंगरी अखंड फिरसी.